जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये असलेल्या अंजनी धरणात अवघा 26% इतका जलसाठा शिल्लक आहे। एरंडोल तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणात अजूनही पाण्याची आवक तशी कमीच आहे। 2 महिने उलटलेत, धरणात पाण्याची आवक होत नसल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या एरंडोल आणि धरणगाव या तालुक्यातील 40 ते 45 गावांवर येत्या काळात पाणी टंचाईचं संकट घोंघावण्याची शक्यता आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। राज्यासह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बराचसा समाधानकारक पाऊस झालेला आहे। मात्र जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षाही केली जात आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजली प्रकल्पावरती। अंजली प्रकल्प हा अंजली धरण हे अद्यापही आपण पाहू शकतो की अद्यापही या ठिकाणी जलसाठा हा फार कमी प्रमाणात आहे। जून जुलै ऑगस्ट महिना संपत आला, मात्र अद्यापही या अंजली धरणामध्ये जलसाठा हा 26%च आहे। आपण पाहू शकतो की जलसाठा कमी असल्याने धरणाच्या पात्रामध्ये या ठिकाणी गुरढोरं या ठिकाणी चरताना आपल्याला दिसत आहे। या अंजली प्रकल्पाच्या माध्यमातून कासोदा असेल, धरणगाव असेल, एरंडोल असेल यासह 40 गावांना या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो। मात्र या धरणामध्ये जलसाठा अद्यापही कमी असल्याने पुढील आगामी काळात या धरणातील जलसाठा वाढेल का याकडे सर्व नागरिकांची, शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे। त्याचप्रमाणे जर आगामी काळात या धरणात जलसाठा वाढला नाही तर कासोदा असेल, धरणगाव असेल, एरंडोल असेल यासह 40 गावांना इथून जो पाणी पुरवठा होतो तो तर या धरणात जलसाठा वाढला नाही तर या सर्व गावांना भीषण पाणी टंचाई समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।